लय पहिली बहीण खरी माया होती आणि दिपाळीच्या सणाला मोहळी म्हणून गाणं काय गात होती बरा गाडी गुंगाची घेऊन माझा गेला दिवाळीच्या सणाला मला बाहेरला नेलं गा गुंगराचे घेऊन माझा गेला दिवाळीच्या सणाला मला बाहेरला नेलं गुंगाची घेऊन माझा गेला दिवाळीच्या सणाला मला बाहेरला नेलं गा गुंगराचे घेऊन माझा गेला दिवाळीच्या सणाला मला बाहेरला नेलं बाहेरच्या वाटेला आंब्याचं हायवेल बाहेरच्या वाटेला आंब्याचं हायवेल माझा येऊन विचारती गेली माझा येऊन विश्रांती गेली माझ्या नाताळे भावाचे बंधुचा जगतेल गे दिवाळीच्या सणाला मला बाहेरला नेलं ग गुंगराची घेऊन माझा गेला दिवाळीच्या सणाला बाहेरला नेलं गाव गाव विठ्ठला काशेची गजरापा राम राम विजयला काशेची गजरापा गाव झाला गाव झाला पावावा रावण्याला रावावा देव झाला पावावा सुबराना मांडले हरिनाम घेतलं बराना मोडले हरिनाम घेतलं ऐका अन्नाची 36वी पुण्यतिथी 37वी पुण्य गावाला खरोखरच आनंदी आनंद गाव गावचं भक्त देतं देवा कोणी काय देतं कोणी काय देतं तिने देवा भक्त सेवाला लावलं त्यांचे तिरक सांगतो सांगा की सुका काय कोणत्याचं नाव हो हो आणि आत्मा मेंढराकडे होत होय की सुका गायकवाडाची लय गरिबी हा असणार देवा गरिबी श्रीमंती काय केला म्हणून मेंढराचा ना तो गुरु राखीत होता भले भले गुरा राखून त्याला पुढं सांगितलं सांगितलं की अण्णाने भंडार दिला हा आणि करणे भगवंताचे अण्णाच्या भंडाराला सुका गायकवाडाचं कल्याण झालं म्हणले आणि देवा जमिनी घेतल्या बागायत केल्या जमिनीला होय की महाराज अशी करणी केली म्हणले आणि जुनवानीला म्हणले त्यांनी काय केलेलं आहे मंदिर बांधलं भक्त सेवाला लावले भावभक्ती लावलेली आहे भले भले तसंच म्हणले हा सांगायला सुद्धा हा आणि म्हणले 8-15 दिवस राहून म्हणले गावातला देव म्हणले माळावर नेला आणि देवा माळावर यंत्र देवाची भरली तसंच म्हणले या उस्मानाबाद जिल्ह्याला हा होय की अण्णा माझ्या देवाने काय केलं? देवाला म्हणले रावणाच्या घरीला संतोष चंद्रराम धरुनिया सत्संग आई बाबाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 सेवेवरती महाराजाले भेटाया भगवान सेवा जगाले भेटाया भगवान केलं पांडुरंगाला त्या भक्त पुंडलिकाला ओ केले पांडुरंगाला भक्त पुंडलिकाला निर्गुणी वस्तीमध्ये भूमीवर बरोबर आई बाबाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 बाप पहिल्या जागेला सोडलेल्या अंजला जातो पहिल्या जागेला सोडलेल्या राजा नरसिंह जिल्ह्याची
होतं मेंढराकडे त्यावेळेला हा भंडारवाटी घेतलेले आहे पण कारण काय होतं काय होतं बरं सोमा काकडे म्हणून धाराशिवचा आजचा देवा इरकरी होता आणि इरकरी असायला बरं आणि देवा त्या इरकऱ्याला हेवा होता मी ह्या नगरीचा ह्या गल्लीतला इरकरी असून हो ह्या बोरगावच्या लहानशा खेड्यातल्या इरकऱ्याला बोलविलं म्हणून त्याला गर्भ पोटामध्ये दाटलेला होता आणि ज्या वेळेस अन्नाला आंघोळी मला भंडारवाटी द्यायची सोडून आणि परगावच्याला दिली म्हणून पोटामध्ये त्याने गर्भ धरलेला होता अण्णांनी भंडारवाटी घेतली त्यावेळेला पोटात कपट आलं त्या सोमा काकड्याच्या देवा आणि खरोखरच अन्नाला आंघोळीला पाणी सांडल्याबरोबर आणि काय केलेलं आहे अण्णांनी म्हणले संकेत मराठ्याचं होतं म्हणले आणि देवा पैसे भोग आणि जैसे कर्म तैसे भोग देवा आणि म्हणले राम लगुडेच का आणि राम भोग म्हणले आणि झाडीचा फुलचा सांगुळे आणि ह्या नगरीतलं केशव भोंगर का यशवंत अण्णाचे होत जोडीदार यशवंत अण्णाचे होत जोडीदार सगळे गावाला संगताला घेऊन भंडारवाटी चाललं भंडारवाडीला चाललं धाराशिव जिल्ह्याला यशवंत अण्णाला भंडारवाडीला जातं पायी नव्हतं चपल पायी नव्हतं चपल खांद्यावर आडवा येत बघा धरीत तोही बघा हातया याच्यावर टाकीत वराड घालत पायी पायी चालत भंडारवाडीला जात्यात भंडारवाडीला जात्यात सुंबरानं म्हणाले कमळाच्या लालीला भंडारवाडीला जाताना अण्णाचा नेम होता पायामध्ये चप्पल नसायचा पायामध्ये चेपल नसायचा खांद्यावर आडवा घेत घ्यायचा खांद्यावर आडवा हेट घेऊन आणि म्हणले दुई हात त्या येतावर टाकायचं दोन हात म्हणले यातावर टाकून आणि म्हणले जाताना म्हणले पहिल्या बसवं होत्या बसवं जायचं म्हणले नामस्मरण देवाचं आणि विठ्ठल देवाचं नामस्मरण करायचं कायम देवाचं नाम देवा बोललं हा तर फक्त काय माझ्या आरगाड्या हा होय गड्या, बरोबर आहे अण्णाचं बोलणं आणि मुकू हसायचं आणि देवा खरोखर चाललो भंडारवाडीला म्हणायचं म्हणले गुजीरवाणी बोललं देवा मुकमुकू हसलं आणि त्यावेळेला म्हणले भंडारवाडीला जाताना गेलं कुठं तर काळ्या मारुतीला आणि काकड्याच्या वाड्याला काकड्याच्या वाड्याला जाऊन शनिवार दिवसाला आणि देवा खरोखर देवत्याने बळला रंगवत्याने बळला देवताने भरला, रंगवताने भरला. देवत्याने बळला रंगवत्याने बळला देवताने भरला, रंगवताने भरला. तेरी बळ बोलतो दरारे रंगला देवाने भरला, रंगवताने भरला. सोपाक काकड्या मनाला हे बोलता आला रे रंगला,
संध्याकाळी यायला आणि म्हणले त्यावेळेला सोमा काकड्या होत्या त्या ठिकाणाला कारण त्यांची भावकीच होती. बरोबर आहे. रात्र रामाची निघून गेली त्या टायमाला. मोठा गर्व गाठला होता मला तलवार अन्नाची घ्यावी सांसवर लावून आणावी. ऐतवार दिवसाला सकाळच्या पाऱ्याला तलवार हातामध्ये घेऊन गेला होता कुठं आवल्यापाशी तेव्हा तलवारी हाडकीचं लावायचं सामान होतं आणि महाराष्ट्रात गेला. आणि तिथे तलवार घेऊन गेला आणि सांसीवर लावून आणली तलवार आणि तलवार आणली पडद्याला आणि ठुली देवाऱ्यावर. आणि बरोबर त्या पडद्या निघायच्या टायमाला दुसऱ्या दिवसाला पर्वताला आणि सकाळच्या या संध्याकाळच्या टायमाला आणि जवळ कुठे गेला म्हणून त्या वेळेला आणि मला देवहांकरला अण्णाला परत दिली आणि देवा परत कुठे खेळत अण्णाने नेली. देवा खरखरच आवलियाच्या समोरून परत निघाली त्या टायमाला. आणि आवल्यापासून अण्णाची परत म्हणले मारवाड गलीला बिरुदे येडके ढोल वाजवायला फुलचंद दरम्यान जहाज वाजवायला आणि मारवाड गल्लीच्या मारुती मोरे अण्णाची परत आलेली आहे. आणि या खरखराची काकड्याचा आम्हा बघ कवड्या गरवाण बोलत भगवंताची देवा पहिल्या वाराला आपणच आजूर आहोत जीवन तिन्हीच्या तिन्ही बारीला ढोल बंद पडला जहाज बंद पडली. पण कर्णी देवाची सोमा काकड्याचा गर्भ म्हणलं दाटून आला त्या ठिकाणाला. मारवड गलीला लागला मोठेपणाने बोलायला आता इथून मी परत घेणार आणि यशवंतांनाची परत थंड करा म्हणले. सुभाष धर्मे एक खेळायला होते त्या ठिकाणाला. कर्णी भगवंताची यशवंतांनाची परत थंड केली मारुती समोर. कपडे काढले आणि सोमा महादाराचं देव हांकारलं. देव हांकारलं पण काय करणे झाली पहिल्या हे जगाला पहिल्या हे जगाला पहिल्या हे बळाला 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 पहिला वार घेतला पहिला वार घेतला पहिला वार घेतला पहिला वार घेतला पोटाला हे लागलं पोटाला हे लागलं पोटावर लागलं पोटाला हे लागलं कारवरून रक्त लागलं गायला कारवरून रक्त लागलं बळायला कारवरून रक्त लागलं गायला कारवरून रक्त लागलं बळायला. कर्णी माझ्या देवाची होत परवडीच्या राजात कर्णी माझ्या देवाची होत परवडीच्या राजात वरान मांडलं कावळ्याला गादीला वरान मांडलं कावळ्याला गादीला. सोमा महादाराचा देव हांकारला. आणि पहिला डाव घेतला त्यावेळेला पहिला वार देवा खरोखर सोमाच्या पोटात तलवार लागली भरपूर. आणि मला पोटावर रक्त निघालं आणि निरेवरनं खाली लागलं होतं पडायला. लोक पळत पळत गेली तिच्या पोटाला हात लावला. पहिल्या वाराचा सोमा काकड्याला थंड केलं. चला शिवीला देऊ. शिवीला नाही द्यायचं बाबा. माझ्या समोरची गोष्ट आहे. जेव्हा सुभाष दादांना असा भंडार लावला की अशी उपळ माघारी यायची. त्याच्या तेव्हा रक्ताला अण्णाला उठलं आणि देवाकडे हात जोडून जेव्हा भंडाराची थाप लावली जागेला भंडार बसला आणि सोमा भंडाराचं पोट चिटकून राहिलं महाराज. थांबला त्या वेळेला तिथल्याच परत मला पुन्हा घेतली नाही तशीच गेली होते त्या देवघराला. बाबांनो ही भंडाराचा खेळ आहे. गर्वाचा खेळ नाही. गर्व ज्यांनी केला त्याला मातीला मिळाला. बाबांनो गर्व करीन. पण त्या यशवंताला संत होत म्हणलं आणि संत स्वप्न आपल्या जोडीला घेऊन राहत होत.
आणि मनोभावापासून देवाची सेवा करीत होत. म्हणून देवा त्यांचा जगात झेंडा लावला. गावगावची भक्त या ठिकाणाला येते ती. आणि अजून सुद्धा म्हणले पुण्यतिथी वर्षाच्या वर्षाला होती. ज्याला मागत ज्याला मिळते ज्याला खरोखरच पाहिजे त्याला देव देते. हो म्हणून देव खरोखर लोक चालत घेऊन देवाची वारी पोची देत. खरोखर पोचू देत बरं का. नाव कुणाचं वाढत नाही. 22 वर्षात करतात अण्णादेव पावत्यात म्हणले. 22 वर्षात ज्ञानेश्वर माऊलीने जगाला येड लावलं. तुकाराम महाराजांनी आखी दुनिया येडावून टाकली आणि जगात राखलं महाराज. हा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज सावतामाळी गुरु काका एकनाथ महाराज हा सतयुगात संत नसतं झालं. बरं आता कीर्तन काय नसतं आणि सप्तमी झालं नसतं. टाळकरी नसतं आणि खेळू बाबा बाळू बाबा महाराया आणि यशवंतांना सरकरी नसतं. तर या जगात भंडाराचा खेळ आहे. म्हणलं बघायला मिळाला नसता ढोल वाजला नसता आणि आणि देवा अशा ढोलावर वळेप झाले नसते. नाही नाही बरोबर आहे देवा. कुणी ना कुणी मार्ग दाखविला. हो मार्गाच्या रूपाने पुढे चालत राहिला. म्हणून देवा खरोखरच पहिल्या सतयुगाला कधीर माझ्या देवाची यशवंत देवाची. कधीर माझ्या देवाची यशवंत देवाची. कधीर माझ्या देवाची यशवीरो देवाची. कधीर माझ्या देवाची यशवीरो देवाची. यशवंत नाम गावो बघा गावाला. यशवंत नाम गावो बघा गावाला. गावो बघा गावाला बावी बघा गावाला. गावो बघा गावाला बावी बघा गावाला. त्या धनगर समाजाला त्या धनगर लोकाला त्या धनगर लोकाला त्या धनगर लोकाला. बिरू माझ्या देवाचं रवळ माझा साधून. बिरू माझ्या देवाचं रवळ माझा लावून. बिरू माझ्या देवाचं रवळ माझा लावून. बिरू माझ्या देवाचं रवळ माझा लावून. उपळे गावाला उपळे गावाला उपळे गावाला उपळे गावाला. बाजूबाजूच्या शिखराला बाजूबाजूच्या शिखराला बाजूबाजूच्या शिखराला बाजूबाजूच्या शिखराला. पहिली व पट्टिया पहिली व पट्टिया पहिली व पट्टिया पहिली व पट्टिया. अण्णाने हे दिलिया हो अण्णाने हे दिलिया. अण्णाने हे दिलिया हो अण्णाने हे दिलिया. माझ्या बघा गावाला बिरू माझ्या देवाचं. माझ्या बघा देवाला बिरू माझ्या देवाचं. त्यांनी रावळ बांधलं हो त्यांनी रावळ बांधलं. त्यांनी रावळ बांधलं हो त्यांनी रावळ बांधलं. कधी ऐका अण्णाची झरे काय गावाला. कधी ऐका अण्णाचे झरे बघा गावाला. हातवरती चौकाला हो वाव्या बघा होत्या. 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 लोकाला हे बोलत वरीवरला सांगत. लोकाला हे बोलत वरीवरला सांगत. बिरू माझ्या देवाचं वर रावळ कांदा बांधून. बिरू माझ्या देवाचं वर रावळ कांदा बांधून. झालं गाव गावाला त्यांच्या बागात रंगेनं. झालं गाव गावाला त्यांच्या बागात रंगेनं. रावळ हे झालंय हो रावळ हे झालंय. रावळ हे झालंय हो रावळ हे झालंय. सुमयाला मांडलं गावाच्या नदीला. सुमयाला मांडलं गावाच्या नदीला. अहो देवा यशवंतांनी जिथं भंडारवाटीला जाईल तिथं या ठिकाणीला फक्त मार्गाला लावलं. भंडारवाटी किती असायची. अहो काय मागायची नाही कधी. येणं जाणं द्यायचं का कोणी द्यायचं बी नाही. बागुबाईची बोलवण करा म्हणायची. होय, होय. कोणी 11 रुपये द्यायचं हा कोणी 21 रुपये द्यायचं. अण्णाचा स्वभाव देवा अजून डोळ्या पुढे. अण्णानं चौकावरल्या खारका सुद्धा तुम्हाला पोरानं वाटल्या. कधी खाल्ले तुम्ही अण्णाची. अहो केसेगावला हा. आपल्या पाहुण्याची भंडारवाटी होती. या दादाच्या आजोबाची